नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड। प्रिपरेशन मेथडमध्ये आपण बघत आहोत अल्किनपासून अल्किल हलाइड तयार करणे आणि याच्यामध्ये एक भाग आपण आज बघणार आहोत ज्याचं नाव आहे अँटी मार्कानिकॉफ्स रूल। आता अँटी मार्कानिकॉफ्स रूल म्हणजे काय याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे आणि अँटी मार्कानिकॉफ्स रूल कधी वापरायचा त्याच्यासाठी कंडिशन आहे। मग कुठली कंडिशन आहे ती पहिल्यांदा आपण बघूया आणि मग त्या ठिकाणी अँटी मार्कानिकॉफ्स रूल नेमकं काय सांगतो त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया। ओके, आता अँटी मार्कानिकॉफ्स रूल कधी लागतो बघा। नंबर 1, अँटी मार्कानिकॉफ्स रूल वापरायचा असेल तर अल्किन कसा असला पाहिजे बघा। नंबर 1, अल्किन हा कसा पाहिजे, अनसिमेट्रिकल पाहिजे। अल्किन हा अनसिमेट्रिकल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा नियम वापरता येईल, अन्यथा या नियमाची गरज भासणार नाही। अँटी मार्कानिकॉफ्स रूल इज ॲप्लिकेबल ओनली व्हेन इफ अल्किन इज अनसिमेट्रिकल। तुमचा अल्किन जर अनसिमेट्रिकल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अँटी मार्कानिकॉफ्स रूल वापरता येतो। नंबर 2, आता हा जो नियम आहे तुमचा त्याच्यासाठी लागणारा जो रिएजंट आहे तो सुद्धा कसा पाहिजे, अनसिमेट्रिकल पाहिजे। कसा पाहिजे, अनसिमेट्रिकल। म्हणजे हा जो नियम आहे आपला अँटी मार्कानिकॉफ्स रूल आपण कधी वापरू शकतो। अँटी मार्कानिकॉफ्स रूल वापरण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे की अँटी मार्कानिकॉफ्स रूल फक्त तेव्हाच वापरता येतो जेव्हा तुमचा अल्किन अनसिमेट्रिकल असेल, जेव्हा तुमचा रिएजंट अनसिमेट्रिकल असेल। लक्षात घ्या, फक्त एकच हॅलोजन ॲसिड आहे ज्याच्यासाठी हा नियम वापरता येतो। दिस रूल इज ॲप्लिकेबल ओनली फॉर HBr। HCl साठी हा नियम लागू नाही, HBr साठी हा नियम लागू आहे आणि HI साठी हा नियम लागू नाही। म्हणजे अँटी मार्कानिकॉफ्स रूल इज ॲप्लिकेबल ओनली फॉर HBr, नॉट फॉर HCl अँड नॉट फॉर HI। त्याच्यामुळं जर त्या ठिकाणी HBr असेल तरच हा नियम वापरता येतो, अन्यथा हा नियम वापरता येत नाही। ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे। अँटी मार्कानिकॉफ्स रूल वापरायचं असेल तर नंबर 1, अल्किन आणि रिएजंट हा अनसिमेट्रिकल पाहिजे। नंबर 2, हा नियम फक्त HBr साठी लागू आहे, HCl आणि HI साठी हा नियम ॲप्लिकेबल नाही, लागू नाही। हे पहिल्यांदा आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता हे सगळं बघत असताना आणखीन काही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत। बाबांनो, हा नियम कधी होतो, हा नियम कधी ॲप्लिकेबल आहे, हा नियम फक्त तेव्हाच ॲप्लिकेबल आहे आपण जर पराक्साईड घेतलं तर। पराक्साईड असेल तर हा नियम लागू पडतो, नसताना लागू पडत नाही। पराक्साईड हे महत्त्वाचं आहे बाबांनो। हा नियम या तुमच्या अँटी मार्कानिकॉफ्स रूलला म्हणतात पराक्साईड इफेक्ट, कारण पराक्साईड असेल तर हा अँटी मार्कानिकॉफ्स रूल काम करतो, नसताना काम करत नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी पराक्साईड असलंच पाहिजे। अँटी मार्कानिकॉफ्स रूलला पराक्साईड इफेक्ट असं म्हणतात किंवा ह्याला मायोखेराश इफेक्ट म्हणतात। अँटी मार्कानिकॉफ्स रूल इज ऑल्सो कॉल्ड ॲज पराक्साईड इफेक्ट किंवा ह्याला असं देखील म्हणतात मायोखेराश इफेक्ट। 3 नाव आहेत, अँटी मार्कानिकॉफ्स रूल, नंबर 2 पराक्साईड इफेक्ट, नंबर 3 मायोखेराश इफेक्ट। ठीक आहे, आता पराक्साईड कसं लिहिणार तुम्ही, HOOH। हे OO लिंकेज जे आहे ना, 2 ऑक्सिजन आहेत एकमेकाला चिटकलेले, अशा प्रकारचे 2 ऑक्सिजन असतील, अशा प्रकारचं लिंकेज असेल, दॅट इज कॉल्ड एज अ पराक्साईड। मग तुम्ही ह्याला HOOH लिहा किंवा और H2O2 लिहा, दोघांचा अर्थ एकच आहे। ह्याचं नाव आहे हायड्रोजन पराक्साईड। काय नाव आहे, हायड्रोजन पराक्साईड। पराक्साईड असेल तर रिॲक्शन होते, नसताना होत नाही। अँटी मार्कानिकॉफ्स रूल हे फक्त पराक्साईडच्या सानिध्यात होतं, नसताना पराक्साईड नसेल तर अँटी मार्कानिकॉफ्स रूल काम करत नाही। ओके, अजून एक बघूयात आपण, C6H5COOO C6H5। आता या ठिकाणी बघा C6H5COOO हे पराक्साईड लिंकेज आहे। CO C6H5 याचं नाव आहे बेन्झाइल पराक्साईड। बेन्झाइल पराक्साईड हे अशा प्रकारचे पराक्साईड आपण घेऊ शकतो, कळलं का। पराक्साईड म्हणून तुम्ही कुठलं एक्झाम्पल घेऊ शकता, पराक्साईड म्हणून तुम्ही घेऊ शकता हायड्रोजन पराक्साईड, पराक्साईड म्हणून तुम्ही घेऊ शकता बेन्झाइल पराक्साईड। तर अशा प्रकारचे पराक्साईड्स या ठिकाणी घेता येतात। याच्या प्रेझेन्समध्ये अँटी मार्कानिकॉफ्स रूल काम करतो, हे पहिल्यांदा आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। ओके, आता
या ठिकाणी 3 गोष्टी महत्त्वाच्या. अँटी मार्कानिकॉप्स रूलसाठी लागणारा अल्किन आणि रिएजंट अनसिमेट्रिकल पाहिजे. नंबर 2, हा कधी काम करतो, जर त्या ठिकाणी HBr असेल तर. HCl HI साठी संबंध नाही, हा नियम फक्त HBr साठी आहे. आणि नंबर 3, जर त्या ठिकाणी परऑक्साईड असेल तर हा नियम काम करतो. म्हणजे 3 गोष्टी महत्त्वाच्या. परऑक्साईड इफेक्ट कधी काम करतो, नंबर 1 अल्किन रिएजंट अनसिमेट्रिकल, नंबर 2 HBr पाहिजे, नंबर 3 इन द प्रेझन्स ऑफ परऑक्साईड. अशा 3 गोष्टी असतील तर हा नियम काम करतो, अन्यथा हा नियम काम करत नाही. मग हा नियम काय म्हणतो ते बघावं लागेल आपल्याला. नेमका हा नियम म्हणतो काय बाबांनो, हा अँटी मार्कानिकॉप्स रूलचं नेमकं म्हणणं काय. हा नियम असा म्हणतो, आपण जर अनसिमेट्रिकल रिएजंट घेतला आणि तो अनसिमेट्रिकल रिएजंट परऑक्साईडच्या प्रेझन्समध्ये जर अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये मिसळला तर त्या ठिकाणी कशी होते ॲडिशन, त्याच्या संबंधित माहिती सांगणारा हा नियम आहे, ज्याला आपण म्हणतो अँटी मार्कानिकॉप्स रूल. म्हणजे अँटी मार्कानिकॉप्स रूल का म्हणतो, आपण जेव्हा अनसिमेट्रिकल रिएजंट हा अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲड करतो इन द प्रेझन्स ऑफ परऑक्साईड, तेव्हा त्या ठिकाणी होणारी ॲडिशन कशी होते ते आपण बघू. आणि तोच आपला अँटी मार्कानिकॉप्स रूल आहे. ओके, म्हणजे बघा इथे लिहितो मी, व्हेन अँड अनसिमेट्रिकल reagent adds to the unsymmetrical alkene in the presence of peroxide. देन बघा, हे पहिलं वाक्य लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण काय करतोय, एक रिएजंट घेतोय अनसिमेट्रिकल आणि अल्किन घेतोय अनसिमेट्रिकल, आणि हे दोघं आपल्याला एकमेकांमध्ये मिसळायचे आहे ते इन द प्रेझन्स ऑफ परऑक्साईड. तेव्हा ॲडिशन कशी होते हा सांगणारा नियम म्हणजे परऑक्साईड इफेक्ट किंवा तुमचा हा अँटी मार्कानिकॉप्स रूल. बघा, पहिल्यांदा आपण घेऊया त्या ठिकाणी अल्किन. बघा, RCH डबल बॉन्ड CH2. आता ही अल्किन आहे. आता ही अल्किन कशी आहे, अनसिमेट्रिकल. तुम्ही म्हणसाल गुरुजी अनसिमेट्रिकल कसं ओळखायचं. अरे बाबा, ज्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या 2 कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या बघा ना कशी आहे. ही तर 1 H आहे, ही तर 2 H आहे. म्हणजे ज्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या 2 कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर कमी जास्त असेल तर त्याला म्हणतात अनसिमेट्रिकल अल्किन. आणि बघा, ह्याचे 2 भाग पाडा. इकडे कार्बन एकापेक्षा जास्त आहेत, 1 किंवा 2 आहेत म्हणा, इकडे 1 आहे. म्हणजे ज्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या 2 कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान नसून त्याचे 2 समान भाग होत नसतील तर इकडे कार्बन जास्त आहे, 2 आहे, इकडे 1 आहे, आणि असा अल्किन म्हणजेच अनसिमेट्रिकल अल्किन झाला. हा झाला अनसिमेट्रिकल अल्किन. आता प्लस काय घेतला आपण, अनसिमेट्रिकल रिएजंट. हो का, हा अनसिमेट्रिकल रिएजंट, आणि तो बी काय घ्यायचा, फक्त HBr घ्यायचं. HCl आणि HI साठी हा नियम लागू नाही, हा नियम फक्त HBr साठी आहे. आता याच्यामध्ये H प्लस आहे आणि Br मायनस आहे. H वेगळा भाग आहे, Br वेगळा भाग आहे. हा पॉझिटिव्ह भाग, हा निगेटिव्ह भाग, म्हणजे हा पण ह्याच्यात पण 2 वेगवेगळे भाग आहेत, म्हणून हा पण अनसिमेट्रिकल. आणि या अनसिमेट्रिकलला आपण जर अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲड केलो इन द प्रेझन्स ऑफ परऑक्साईड, हे महत्त्वाचं वाक्य, इन द प्रेझन्स ऑफ परऑक्साईड, तेव्हा त्या ठिकाणची ॲडिशन कशी होते बघा. हे सांगितलं इथं. इथं काय सांगितलं आपण, ते सांगितलंय. व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड्स टू द अनसिमेट्रिकल अल्किन इन द प्रेझन्स ऑफ परऑक्साईड. म्हणजे जेव्हा अनसिमेट्रिकल रिएजंट आपण अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲड करतो इन द प्रेझन्स ऑफ परऑक्साईड, तेव्हा काय होतं, आता नियम महत्त्वाचा आहे. तेव्हा ह्या रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट, आता हा निगेटिव्ह पार्ट आहे, Br मायनस हा काय निगेटिव्ह पार्ट आहे, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट. बघा, हा कोण आहे, निगेटिव्ह पार्ट, या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट. देन निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच्ड. आता हा अटॅच होतो, गेट्स अटॅच्ड टू दॅट अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. या तुमच्या रिएजंट मधला निगेटिव्ह भाग हा त्या कार्बनला जाऊन जोडतो, त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जाऊन अटॅच होतो ज्याच्या जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी आहे. तेच लिहिलं, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच्ड
gets attached to that unsaturated carbon which carries more number of hydrogen atoms. चुकलं बरं का, सॉरी, इथं येईल, या ठिकाणी which carries more number of hydrogen atom. थोडं उलट झालं, ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा आता का होतं माहिती आहे का, आता हा काय निगेटिव्ह पार्ट आहे. तुमच्या रिएजंट मधला निगेटिव्ह भाग हा त्या कार्बनला जाऊन अटॅच होतो ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे, कमी नाही, जास्त आहे. द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच्ड टू दॅट अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग निगेटिव्ह कार्बन हा त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जोडावा ज्याच्याजवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या जास्त आहे. म्हणून निगेटिव्ह भाग इथे येईल आणि हा भाग इथे येईल, बस. आणि ह्याची ॲडिशन कुठे होते, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बाकीच्या कार्बनचा विचार करायचा नाही, ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनचाच विचार करा, तिथलेच बघा एच किती आहेत आणि मग ॲडिशन करा. अशा प्रकारचा आपला हा नियम आहे. म्हणून निगेटिव्ह पार्ट हा त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जोडावा ज्याच्याजवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या जास्त आहे ना. जिथं जास्त आहे तिथं फार मस्त आहे, कळलं का. आणि बी आर तिथं आहे की नाही येणार. मग आरला आर, ओके, CH2 आर CH, एक एच आला CH2, डबलचं काय होईल, सिंगल बॉन्ड होईल, परत पुढे CH2 आणि तिथे येईल BR, झालं. हो का, अल्किल ब्रोमाइड आला, संपलं. म्हणून या तुमच्या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जाऊन अटॅच झाला ज्या कार्बन जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या जास्त आहे. जिथं हायड्रोजनची संख्या जास्त आहे तिथं फार मस्त आहे, बरोबर आहे का. आणि तिथं BR खाऊन सुस्त आहे. फार सोपं आहे, लक्षात घ्यायचा फक्त आपल्याला. झाली रिॲक्शन, झालं. हे कोण आहे, अल्किल, आणि हे कोण आहे, अल्किल ब्रोमाइड. आता ह्याचे एक्झाम्पल्स आपण घेऊ म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. बघा, हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. हा नियम काय म्हणतो, आपण जर अनसिमेट्रिकल रिएजंट घेतला आणि त्या अनसिमेट्रिकल रिएजंटला अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲड केलं इन द प्रेझन्स ऑफ परऑक्साईड, तेव्हा त्या रिएजंटमधला निगेटिव्ह पार्ट हा त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जाऊन अटॅच होतो ज्याच्याजवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या जास्त आहे. जिथं हायड्रोजनची संख्या जास्त आहे तिथं फार मस्त आहे, हां, बरोबर आहे का. आणि तिथं BR येऊन सुस्त आहे. ओके, आता उदाहरणं घेऊ आणि तेच सांगितलं सगळं. व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड्स टू द अनसिमेट्रिकल अल्किन इन द प्रेझन्स ऑफ परऑक्साईड, then the negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon atom which carries more number of hydrogen atoms. हे बघा, सगळं हे तुमच्या समोर आहे, वाचा. When an unsymmetrical reagent adds to the unsymmetrical alkene in the presence of peroxide, then the negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon atom which carries more number of hydrogen atom. Simple. When an unsymmetrical reagent adds to the unsymmetrical alkene in the presence of peroxide, then the negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon atom which carries more number of hydrogen atom. Okay, उदाहरण घेऊ, simple. हां, आता या ठिकाणी उदाहरणं घेऊ म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल कशा प्रकारची ॲडिशन होते, काय होते. फार सोपं आहे, सांगायची आवश्यकता नाही. आणि ॲडिशन कुठं होते, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. हे विसरायचं नाही. बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2 हे आहे प्रोपीन अनसिमेट्रिकल अल्किन आहे. ओके, हा नियम फक्त HBr साठी आहे. HBr घेतला, रिएक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. पाहिजेच, परऑक्साइड चाहिए 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 चाहिए, वरना रिएक्शन नहीं होनी चाहिए. परऑक्साइड होगा तो रिएक्शन होगी, परऑक्साइड नहीं होगा तो रिएक्शन नहीं होगा. एंटी मार्कोनी शुल्क कब काम करता है, जब परऑक्साइड आता है. बरोबर आहे का. 2 घूट परऑक्साइड के, हाँ, तेव्हा रिएक्शन चलते आहे, नसताना रिएक्शन चलत नाही. म्हणून 2 घूट परऑक्साइड के लेना ही पड़ता है, तब एंटी मार्कोनी शुल्क काम करता है भाई, नहीं तो काम नहीं करता. हाँ, परऑक्साइड लेना ही पड़ेगा, लेना ही पड़ेगा, लेना ही पड़ेगा. चला, काय म्हणतो आता बघा, हा निगेटिव्ह पार्ट आहे आणि हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. हा निगेटिव्ह पार्ट काय म्हणते, या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जोडावा ज्याच्याजवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे.
इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं जास्त आहे, म्हणजे Br कुठे येईल इथं आणि H कुठे येईल इथं. संपली बस. म्हणजे CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 Br. कसा येईल प्रॉडक्ट आपला? CH3 CH2 CH2 Br. 1 ब्रोमोप्रोपेन 1 ब्रोमोप्रोपेन ANE बरं का. हां चला 1 ब्रोमोप्रोपेन. अजून एक उदाहरण बघा. CH3 CH3 डबल बॉन्ड CH2 प्लस 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 HBr. चला इन द प्रेझेन्स ऑफ पराक्साईड. बघा हा कुठला भाग आहे? पॉझिटिव्ह. हा कुठला भाग आहे? निगेटिव्ह. बघा या रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडावा ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे. म्हणजे निगेटिव्ह पार्ट कुठे येईल? हिथं येईल आणि हा पॉझिटिव्ह पार्ट हिथं येईल. सिंपल ॲडिशन. म्हणजे CH3 CH3 इथं CH येईल सिंगल बॉन्ड CH2 Br. ओके. आणि मग आपला प्रोडक्ट येईल लोक असा CH3 CH CH3 CH2 Br. ओके. ह्याचं नाव आहे आयसोब्युटिलीन आणि याचं नाव आहे आयसोब्युटिल ब्रोमाइड. आयसोब्युटिल ब्रोमाइड. एक्झाम्पल बघा अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. अतिशय सोपे सोपे एक्झाम्पल्स आहेत. फक्त आपण त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. प्लस HBr घेतला अजून तसंच घेतलं सेम त्या प्रकारची रिॲक्शन इन द प्रेझेन्स ऑफ पराक्साईड. हे प्लस हे मायनस. चला हो का. आता हा कार्बन 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 डबल बॉन्ड. आता या कार्बनजवळ हायड्रोजन जास्त म्हणजे या रिएजंटमधला निगेटिव्ह भाग हा त्या कार्बनला जोडावा ज्या कार्बनजवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे. मग निगेटिव्ह पार्ट इथे येईल म्हणजे हा इथे येईल. संपलं. उत्तर कसं येईल? CH3 CH2 हां CH2 CH2 Br. ह्याचं नाव काय? ब्यूट 1 इन. ब्यूट 1 इन. आणि इकडे येतं आहे CH3 CH2 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 Br. म्हणजेच 1 ब्रोमो ब्युटेन 1 ब्रोमो ब्युटेन. हे बघा 3 उदाहरणं लिहून घ्या. आणखीन 2 एक्झाम्पल्स आपण घेऊयात आणि हा भाग या ठिकाणी आपण घेऊयात. ओके. बघा अजून 2 एक्झाम्पल बघा. फार सोपा आहे. फक्त कळावं म्हणून एक सेपरेट भाग घेऊन समजण्यासाठी. छोटे छोटे लेक्चर्स आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात. जास्त मोठं करण्यापेक्षा एकच. बघा अजून एक उदाहरण. हे पहा CH3 हां प्लस काय घेतं आपल्याला इथं HBr. कुठला नियम काम करेल इथं? अँटी मार्कानी कॅप्सूल पराक्साईड इफेक्ट इन द प्रेझेन्स ऑफ पराक्साईड इफेक्ट मायोखॅराश इफेक्ट. अँटी मार्कानी कॅप्सूल पराक्साईड इफेक्ट मायोखॅराश इफेक्ट. 3 नावं आहेत. 3 नावं. हां कळलं का? आता बघा हा निगेटिव्ह पार्ट आहे हा पॉझिटिव्ह बाबा हा निगेटिव्ह. बघा कोणत्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे? हा कार्बन आणि हा कार्बन ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. इथं कार्बन आहे 1 2 3 4 व्हॅलन्सी पूर्ण आहे. म्हणजे ह्या कार्बनजवळ एक बी हायड्रोजन नाही. हा बघा 1 2 3 एक कमी आहे व्हॅलन्सी. कार्बनची 4 व्हॅलन्सी वाला कमी 1 आहे. म्हणजे या ठिकाणी 1 हायड्रोजन हाय बनायचं. मग काय हायड्रोजन इथं जास्त आहे इथं कमी आहे. म्हणजे निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडावा ज्या कार्बनजवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे. कळलं का? हो का हे इथं येईल. ओके. आणि हा कुठे येईल? हो का इथं. झालं संपलं. आणि मग आपला प्रोडक्ट काय येईल बघा बरं. हो का हे अशा प्रकारचा प्रोडक्ट. त्याच्या अगोदर हे नाव लिहू आपण 1 मिथिल सायक्लोहेक्झ 1 इन. ओके. इथं काय आहे? CH3. इथं काय येणार आणि इथे येईल तुमचा Br. म्हणजे काय येईल? 1 ब्रोमो 2 मिथिल सायक्लोहेक्झेन. नाव लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके. इथं नंबरिंग 1 2 1 नंबरला Br 2 नंबरला CH3 तसं 1 ब्रोमो 2 मिथिल सायक्लोहेक्झेन. अजून एक उदाहरण बघा. चला घेतलं. ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्झेन मिथिलीन. सायक्लोहेक्झेन मिथिलीन. चला ॲडिशन करा कशाची? HBrची इन द प्रेझेन्स ऑफ पराक्साइड. पराक्साइड पाहिजे बाबा. पराक्साइड के सिवा रिएक्शन होने वाली नहीं है. पराक्साइड यहाँ पे होना ही है. अगर पराक्साइड नहीं लेंगे तो वहाँ की एडिशन
एंटी मार्कोनी कप्स के अकॉर्डिंग नहीं होने वाली है, इसीलिए पेरोक्साइड उसको लेना पड़ेगा। और पेरोक्साइड लेना ही लेना, उसके साथ HBr को भी लेना। HCl तुम्ही घेतला तर होणार नाही ना अभिक्रिया। HCl लोगे नहीं होगी, HI लोगे नहीं होगी, तो काय लोगे? HBr लोगे। ओके, आता बघा हे कार्बन आहे, हे कार्बन आहे, ह्या कार्बनशी एक बी एच नाही, 1 2 3 4 झाडांशी पूर्ण आहे। या कार्बनपाशी एक बी हायड्रोजन नाही हां, आणि याच्यापाशी 2 आहेत, म्हणजे निगेटिव्ह पार्ट हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह। निगेटिव्ह पार्ट गेट्स अटॅच्ड टू दॅट कार्बन विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन एटम। Negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon atom which carries more number of hydrogen atom. म्हणजे काय इथे येईल आणि हे कुठे येईल? हे इथं। मग आपला प्रोडक्ट काय येईल का? असा प्रोडक्ट येईल। रिंगला रिंग हां, इथं CH2 आणि मग Br, 1 ब्रोमो 1 सायक्लोहेक्झिल, एकच कार्बन आहे, मिथेन मिथेन मिथेन। असे किती उदाहरणं घेता येतील। बस काय म्हणतो अँटी मार्कोनी कप्सूल? अँटी मार्कोनी कप्सूलचं म्हणणं असं आहे, आपण जर अनसिमेट्रिकल रिएजंट घेतलं, त्या अनसिमेट्रिकल रिएजंटला अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲड केलं म्हणजे मिसळलं इन द प्रेझन्स ऑफ पेरोक्साइड, तेव्हा त्या रिएजंटमधला निगेटिव्ह पार्ट हा त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जाऊन अटॅच होतो, ज्या अनसॅच्युरेटेड कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।